पुढचं लेक्चर आपलं सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम शिकलो होतो. इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. पाईप एका एंडला क्लोज होता आणि आपण प्रूव्ह केलं होतं ओनली ऑड हार्मोनिक्स 1, 3, 5, 7 only odd harmonics are present in the pipe containing air column and pipe must be closed at one end. आता दुसऱ्या प्रकारचा पाईप ओपन ॲट बोथ एंड. क्वेश्चन कसा? प्रूव्ह दॅट ऑल हार्मोनिक्स, ऑल म्हणजे इवन ॲज वेल ॲज ऑड, इवन पण ऑड पण हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ ends. झालं? किंवा असे विचारतील derive the formula for pitch over tone. Pitch over tone in the vibration of air column enclosed in a pipe open at both ends. बघा मग कसं राहील. बाउंड्री कंडिशन, दिस इज द पाईप ओपन ॲट बोथ एंड्स वेन व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क दाखवत होतो मला मी. असा व्हायब्रेट होत होतो बरोबर. व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर द वन ओपन एंड ऑफ द पाईप. देन द साऊंड वेव्स और लॉन्जिट्युडनल वेव्स ट्रॅव्हल्स थ्रू द एअर कॉलम अँड रिफ्लेक्टेड बॅक फ्रॉम द अनदर एंड. या एंडवरून काय होतो? रिफ्लेक्ट बॅक होतो. अँड अंडर सुटेबल कंडिशन अ स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म. दिस इज इन्सिडंट वेव्ह अँड दिस इज रिफ्लेक्टेड वेव्ह. जरी एंड ओपन आहे तरी मधली जी एअर आहे ती थोडीशी डेन्सर असते या आउटसाईड एअरपेक्षा, म्हणून डेन्सर मीडियममुळे वेव्ह रिफ्लेक्ट होते. Incident wave and reflected wave both superimpose to form the stationary wave under the suitable condition. The boundary conditions are as the antinodes are formed at the open end. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला मी, अँटीनोड नेहमी कुठे तयार होतो? ओपन एंडला. अँड नोड्स आर फॉर्म्ड इनसाइड द पाईप. सो दीज आर द बाउंड्री कंडिशन्स. मग एकदा एक्सप्लेनेशन वापस. Consider the vibrating tuning fork which is held near the one open end of the pipe. Due to that, the vibrations are produced in the air column. The longitudinal or sound waves are travel through this air column, and from the another end, it reflects back. Due to the superposition of incident wave and reflected wave, under suitable condition, a stationary wave is formed. The stationary wave is formed in such a way that antinodes are formed at the open end. Now, there are different modes of vibration. जसं closed pipe पाहिलं होतं आपण, याचे पण वेगवेगळे मोड ऑफ व्हायब्रेशन राहतील. झालं? मग त्यासाठी आपल्याला काय लागेल? फिगर. मग पहिले फिगर काढून घेऊ. बघ इथे 2 मोडचे मी फिगर काढले आहे. तिसरा मोड नंतर पाहू आपण. बोर्ड तेवढा नाही आपला. पहिले फंडामेंटल मोड बघा. अँटीनोड्स कुठे तयार होतील? नेहमी ओपन एंडला. स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ पाईप, कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम. अँटीनोड थोडासा कुठे तयार होतो माहिती तुम्हाला? एंडच्या वरती. झालं? मग त्याची पहिली लेंथ काढावं लागेल तुम्हाला. कॅपिटल एल कशी काढायची बघा. नोड आणि अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असतं? λ/4. पुन्हा नोड आणि अँटीनोडमधलं
लॅम्बडा बाय 4 किती झाला 2 लॅम्बडा बाय 4 म्हणजेच काय येईल ती लॅम्बडा बाय यल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. मग पहिली जी व्हायब्रेटिंग लेंथ राहील ती किती राहील लॅम्बडा बाय 2. सो यल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन द फॉर्म ऑफ वेवलेंथ. झालं. याची काढून घेऊ आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. यल माहिती तुम्हाला लेंथ ऑफ पाईप, कॅपिटल एम म्हणजे लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम. त्याची लेंथ कशी काढता येईल बघा. नोड आणि अँटी नोडमधलं अंतर माहिती तुम्हाला लॅम्बडा बाय 4. त्यानंतर नोडमधलं डिस्टन्स किती राहील लॅम्बडा बाय 2 प्लस नोड आणि अँटी नोडमधलं अंतर लॅम्बडा बाय 4. कसं येईल मग त्याचं लॅम्बडा बाय 4 किती आला होता लॅम्बडा बाय 2 प्लस हा लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 दॅट इज लॅम्बडा. मग लॅम्बडा 1 झाला. आता डेफिनेशन सहित आपण शिकू. लक्ष द्या. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ऑल म्हणजे इव्हन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. मागचा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर हे समजायला काही सोपं आहे एकदम. मग पहिलं कोणता मोड फंडामेंटल मोड और फर्स्ट मोड. डेफिनेशन कशी करायची ते लिहायला परवडणार नाही. नीट लक्ष द्या. किती नोड तयार झाले 2 आणि एक अँटी नोड. मग कसं बोला इन फंडामेंटल मोड 2 अँटी नोड्स आर formed at open end and one node is formed. मग डेफिनेशन लिहिताना कशी लिहायची व्यवस्थित. when the vibrating air column vibrates such that 2 antinodes are formed at open end and one node is formed. म्हणजे 2 अँटीनोड्स आणि एक नोड तयार व्हायला पाहिजे. तो काय असतो फंडामेंटल मोड. मग आता लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम यल इज इक्वल टू काढलंय आपण समजून दिलं तुम्हाला लॅम्बडा बाय 2. सो लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील 2L. नाव फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला दिला आहे मी तुम्हाला याच्या पहिले बरोबर. V इज इक्वल टू एन लॅम्बडा. मग कसं लिहितो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन V इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता एन लॅम्बडा. मग एन इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा. सो एन इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय 2L. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यालाच काय म्हणतो आपण फर्स्ट हार्मोनिक्स. झालं. एंड करेक्शनच्या रूपात लिहायचं असेल तर 2L प्लस 2E. L प्लस 2E. 2E म्हणजे काय 2E म्हणजे E म्हणजे एंड करेक्शन. दोघं एंड कसे आहेत ओपन आहे. मग 2E लिहावं लागेल. हां इथं कॅपिटल एल बघून घ्या. इथं स्मॉल एल म्हणजे फक्त हा पाईपची लेंथ होती. ही जी वरची जास्त होती त्यासाठी काय टाकायचं असतं एंड करेक्शन. सो दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम which is present inside the pipe open at both ends. V upon 2L. V is the velocity of sound in air. आता सेकंड बघा. दुसरा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. ऑब्झर्व करायच्या फिगरला 1 2 3 अँटीनोड आणि 2 काय तयार झाले नोड्स. मग डेफिनेशन कशी बनवाल तुमचं काम येते. The air column vibrates in such a way that 3 antinodes and 2 nodes are formed in the air column.
बरं, अँटी नोट्स नेहमी कुठे राहतील? ॲट ओपन एंड. मग वापस आता लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम L इज इक्वल टू काढलं आपण काय आहे? λ1 झालं. मग फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम फॉर्म्युला पाठ आहे तुमचा काय? हा लिहू डायरेक्ट आता N इज इक्वल टू V अपॉन लॅम्डा. हे N1 आणि हा काय यावं लागेल? λ1, कारण पुढचं व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी. N1 इज इक्वल टू V अपॉन λ1 काढला आहे आपण. काय काढला आहे? L. सो N1 इज इक्वल टू, याला असं करू 2 ने मल्टिप्लाय करू, 2 ने डिवाइड करू. सो N1 इज इक्वल टू 2, बट V अपॉन 2L. V upon 2L is the fundamental frequency, that is L. So this is काय म्हणालेला? सेकंड हार्मोनिक्स. 2L आला म्हणजे सेकंड हार्मोनिक्स. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा जी जास्तीची फ्रिक्वेन्सी येते नंतरची, जी पहिलीच येते तिला म्हणतात ओव्हरटोन. मग ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ही नंतरची फ्रिक्वेन्सी आली, बरोबर. मग तो ओव्हरटोन झाला. पहिलीच आली ती, म्हणून काय लिहायचा? इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. झालं. आता तिसरा मोड ऑफ व्हायब्रेशन, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन दाखव. मग तिसरा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन, त्याची फिगर काढावी लागेल. मग बघा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. स्मॉल एल माहिती तुम्हाला, लेंथ ऑफ पाईप, कॅपिटल एल लेंथ ऑफ एअर कॉलम. डेफिनेशन कशी बनवाल? बघा, 1 2 3 4 4 अँटी नोड्स आणि 3 काय तयार झाले? नोड्स. मग कसे बोलाल? इन द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम 4 नोड्स आर फॉर्म अँड 3 अँटी नोड्स आर फॉर्म. म्हणजे 4 अँटी नोड्स आणि 3 नोड्स. आता त्याची लेंथ काढावी लागेल तुम्हाला. कशी काढावी? नोड आणि अँटी नोडमधलं अंतर λ/4. 2 नोड्समधलं अंतर म्हणजे एका लूपचं डिस्टन्स किती असतं? λ/2 प्लस पुन्हा 2 नोड्समधलं डिस्टन्स λ/2. नोड आणि अँटी नोडमधलं λ/4. बघा आता हे तर सोपं झालं. λ/4 आणि λ/4 किती आलं होतं? λ/2 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 1 2 3 λ/2. पहा बरं व्यवस्थित, मी नंतर पुसून टाकणार आहे. आलं लक्षात? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही दिलेलं नाही आहे. मग कसं कराल? 3 λ/2 3 λ/2/2. डेफिनेशन कळली तुम्हाला? इन द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन 4 अँटी नोड्स अँड 3 नोड्स आर फॉर्म्ड. लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम. वापस येथून मग लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम L इज इक्वल टू 3 λ/2/2. झालं. मग कोणाची व्हॅल्यू काढावं लागते आपल्याला? λ2 ची. सो λ2 याला इकडे आणावं लागेल. 2L अपॉन 3. मग फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन फॉर्म्युला पाठ आहे तुमचा, डायरेक्टली आता N इज इक्वल टू काय असतं? V अपॉन लॅम्डा. मग N2 इज इक्वल टू V अपॉन λ2. N2 इज इक्वल टू V अपॉन λ2 दिला आपल्याला 2L अपॉन 3. मग N2 इज इक्वल टू हा उलटा काय आहे? 3 अपॉन 3 V अपॉन 2L. सो N2 इज इक्वल टू 3 V अपॉन 2L म्हणजे काय? V अपॉन 2L इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो दॅट इज थर्ड हार्मोनिक्स. N2 इज इक्वल टू किती आला? 3L. झालं. मग हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज इट सेल्फ फर्स्ट हार्मोनिक्स, सेकंड हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स. म्हणजे 1 2 3 इवन पण येत आहेत आणि ऑड पण येत आहेत. म्हणजे आपण जे सिद्ध करायचं होतं
ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. मग खाली लिहू शकतो तुम्ही. सो द ऑल that is even as well as odd harmonics are present in the vibration of air column in the pipe open at both ends. झालं. So this is third harmonics or काय राहतो सेकंड ओव्हरटोन. फंडामेंटल नंतर येणारी ग्रेटर फ्रिक्वेन्सी पहिली होती, फर्स्ट ओव्हरटोन. ही दुसरी फ्रिक्वेन्सी आली म्हणून सेकंड ओव्हरटोन किंवा थर्ड हार्मोनिक्स. मग खाली लिहू शकता जे मी बोललो ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. दुसरा एक क्वेश्चन सांगितलं होतं मी तुम्हाला, पीथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची होती. मग ती अशी काढता येईल बघा. त्याच्यात फ्रिक्वेन्सीज कशा आल्या बघा. पहिली काय होती एन, दुसरी 2n झालं, तिसरी 3n चालूच राहायची. दॅट इज 1:2:3:4 -. So this is the ratio of frequencies of air column in a pipe open at both ends. Now frequency of pith overtone कसे आहे. पीथ ओव्हरटोन हा फर्स्ट ओव्हरटोन होता. फर्स्ट ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय आला 2n. सेकंड ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय आला 3n. तिसऱ्या ओव्हरटोनचं काय आलं असतं 4n. फोर्थ ओव्हरटोनचं काय आलं असतं 5n. बघा त्याचं ऑब्झर्वेशन करा, काहीतरी रिलेशन दिसतंय. असं आपलं पीथ ओव्हरटोन राहील तर काय सोपं आहे. 1 येतं इथं 2 आलं, 2 येतं 3 आलं, 3 येतं 4, 4 येतं काय आलं 5 आहे. मग पी येतं 1 ने जास्त, p + 1n. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन. मागचा जो व्हिडिओ होता, मागचा जो पाईप होता क्लोज्ड ॲट 1 एंड होता, त्यासाठी फॉर्म्युला आपण काढला होता इथं 2p + 1n, वेर n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. झाले दोघं पाईप झाले आपले. आता पुढचा क्वेश्चन बघा. शो दॅट फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स द एंड करेक्शन इज E = हे शो करायचं आहे. एंड करेक्शनचा अर्थ मी ऑलरेडी एक्सप्लेन केला तुम्हाला. व्हायब्रेशन होत असताना अँटी-नोड कुठं तयार होतो, थोडासा एंडच्या वरती तयार होतो पाईपच्या. म्हणून ही जी लेंथ आहे एवढी मेजर करण्यासाठी आपण काय दिलं होतं एंड करेक्शन. E = काय होतं 0.3d असं लिहिलं होतं. वेर d इज द इनर डायमीटर ऑफ पाईप आणि E इज द एंड करेक्शन. पाईप जर एका एंडला क्लोज असेल तर एकच एंड करेक्शन या लेंथमध्ये द्यावं लागतं. जर दोघं असतील पाईप ओपन तर किती असतं 2e असतो. स्मॉल एल म्हणजे सांगितलं तुम्हाला मी लेंथ ऑफ पाईप, बरोबर. लेंथ ऑफ पाईपच्या वरती हा एवढं डिस्टन्स आणि हे इथं जर असं तयार झालं असतं एवढं डिस्टन्स. ही लेंथ वाढवण्यासाठी आपण काय ॲड करतो एंड करेक्शन या लेंथ एलमध्ये. आता एकदा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. कोणता पाईप याचा ओपन ॲट बोथ एंड आत्ताच झाला तो आपला. त्याची आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पण काढली होती. मग बघा. सो कन्सिडर 2 pipes open at both ends having same inner diameter but different lengths L1 and L2. दोन पाईप कन्सिडर केले आपण ओपन ॲट बोथ एंड्स. दोघांचं इनर डायमीटर सेम आहे, फक्त लेंथ जी आहे ती वेगवेगळी आहे. मग लेंथ बदलली तर फ्रिक्वेन्सी चेंज होते. मग असं फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स फॉर्म्युला काढला होता आपण V = आठवा तो नसेल आठवत
तर एन फ्रिक्वेन्सी व्ही अपॉन काय आली होती 2L, बरोबर. आत्ताच काढला आपण फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. मग याच्यावरून व्हीचा फॉर्म्युला काय येईल, मग व्ही इज इक्वल टू त्याला इकडे आणा 2NL झालं. वेलॉसिटी आली ती. फ्रिक्वेन्सी चेंज होईल, लेंथ चेंज होऊ शकते, बरोबर, पण वेलॉसिटी जी साऊंडची एअरमध्ये कॉन्स्टंट असते. मग आपण असं लिहू शकतो फॉर फर्स्ट पाईप, पहिल्या पाईपसाठी व्ही वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील साऊंडची. काय बदलेल, लेंथ अँड फ्रिक्वेन्सी 2N1L1 इज इक्वल टू 2 बरं. अजून दुसऱ्यासाठी फॉर सेकंड पाईप वेलॉसिटी कॉन्स्टंट 2N2L2. आता हे झालं कॅपिटल एल आणि कॅपिटल एल, L1 L2 म्हणजे लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम. जर पाईपची लेंथ वापरली तर काय टाकावं लागतं आपल्याला, एन करेक्शन, म्हणजे असं 2N1 इन ब्रॅकेट. बघा लेंथ काय पहिल्याची स्मॉल एल 1 प्लस 2E दॅट इज द एन करेक्शन. एन करेक्शन कोणामध्ये ॲड करावं लागतं, लेंथ ऑफ पाईपमध्ये, कारण पाईपच्या लेंथपेक्षा एअर कॉलमची लेंथ थोडी जास्त असते. कितीने जास्त असते, लेंथ एन करेक्शनसारखी, एन करेक्शन एवढी. मग 2N2L2 प्लस 2E. नाव ही पण वेलॉसिटी वेलॉसिटी कॉन्स्टंट सांगितली, ही साईड सारखी ती ही पण सारखी राहील. मग 2N1L1 प्लस 2E 2N2L2 प्लस 2E. मल्टिप्लाय करून टाका त्याला, काय येईल बघा. मॅथ चांगलं आहे तुमचं. काय करता येईल मग पहिले 2 कॅन्सल, याने याला मल्टिप्लाय करा. N1L1 प्लस 2N1E 2N1E N2L2 प्लस 2N2E. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे पाहायचं आपल्याला, काय ई दाखवायचं आहे. मग ईच्या टर्म एका बाजूला घ्या. मग कसं येईल बघा 2N1E प्लस इकडे तर मायनस 2N2E इज इक्वल टू इकडचं काय N2L2 मायनस N1L1 प्लस इकडे जाताना मायनस झाला. काय कॉमन निघेल याच्यात, आता 2E कॉमन निघेल. काय उरेल N1 मायनस N2. बघा बरं, पुढे बघा N2L1 मायनस N1L1 आपल्याला ई काढायचं आहे. मग हे टर्म इकडे जाईल. मग ई इज इक्वल टू N2L1 मायनस N1L1 अपॉन इकडेच ठेवलं, हे दोघं टर्म इकडे येतील 2N1 मायनस N2. E is equal to, this is first formula, or E is equal to, ही टर्म जर उलटी केली तर हिला पण उलटं करावं लागेल. म्हणजे कसं येईल N1L1 मायनस N2L1 अपॉन 2, हिला पण रिवर्स करावं लागेल N2 मायनस N1. हे प्रूव्ह करायला लावलं होतं आपल्याला. हे एन करेक्शन आलं लेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या रूपात. ॲक्च्युली एन करेक्शनचा फॉर्म्युला काय दिला तुम्हाला माहिती आहे, E इज इक्वल टू 0.3D. पण जर इनर डायमीटर माहिती नसेल तर आपण लेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या साईनसुद्धा काय काढू शकतो, एन करेक्शन. हे कोणासाठी होतं, फॉर द पाईप. कसा, ओपन ॲट बोथ एंड. मग जसं ओपन ॲट बोथ एंडला आहे तसं क्लोज ॲट वन एंडसाठी पण राहील. त्याचा क्वेश्चन मग आता पुढचा क्वेश्चन, शो दॅट फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड एंड करेक्शन इज E इज इक्वल टू, हे प्रूव्ह करायचं आहे. काय तसंच आहे, फक्त टू गायब झाला आहे. मग कसं बोला, कन्सिडर 2 पाईप. काय करावं लागेल, क्लोज्ड ॲट वन एंड हॅव्हिंग सेम इनर डायमीटर बट डिफरंट लेंथ. फॉर पाईप क्लोज्ड
ॲट वन एंड. हा फॉर्म्युला पाठ आहे तुमचा मागच्या व्हिडिओमध्ये झाला. व्ही अपॉन इथं होता 4L, मग व्ही जशाचं इथं काय येईल 4NL. मग फॉर फर्स्ट पाईप व्ही इज इक्वल टू इथं काय राहील 4N1L1 इज इक्वल टू इथं पण काय लिहावं लागेल 4 झालं. L1 च्या ऐवजी पाईपची लेंथ L1 प्लस इथं काय लिहावं लागेल E, कारण एक पाईपचं एंड काय त्याचं क्लोज्ड आहे, एंड करेक्शन एकाच ठिकाणी लागेल म्हणून L1 प्लस E. सेकंड पाईपसाठी पण तसंच काय राहिला 4N2L2 मग 4L1 प्लस L2 प्लस E. आता इथून सॉल्व करावं लागेल. ते तुम्हालाही करता येईल ॲक्च्युली, पण आहे आपल्याकडे वेळ तर सोडून घेऊ लगेच. मग असं 4N1 L1 प्लस E 4N2 L2 प्लस E. ही साईड सारखी तर ही पण सारखी. 4 कॅन्सल N1 L1 N1 E N2 L2 प्लस L2 E. E वाल्या टर्म इकडे आला मग N1 E मायनस N2 E ही टर्म इकडे आणली, हिला इकडे घेऊन जा. N2 L2 मायनस N1 L1 काय कॉमन निघतोय E. N1 मायनस N2 N2 L2 मायनस N1 L1. सो E इज इक्वल टू हिला इकडे आणा N2 L2 मायनस N1 L1 अपॉन N1 मायनस N2. बरं ते सिद्ध झालं का? झालं. और याला उलटंही लिहिता येईल तुम्हाला. हे जर उलटं केलं N1 L1 मायनस N2 L2 अपॉन N2 मायनस काय राहील L1. सो दिस इज द एंड करेक्शन फॉर द पाईप. बोला पुढे क्लोज दॅट वन एंड.